नागपूर शहरातील चौकशीसाठी थांबविल्याने संतप्त झालेल्या कार चालकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यांना जखमी केले। आश्चर्याची बाब म्हणजे त्याने एका मोठ्या मंत्र्याचे नाव घेत पोलिसालाच पाहून घेण्याची धमकी दिली। गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कॉटन मार्केट चौकात ही घटना घडली। शोभित प्रभाकर मेश्राम वय 45 वर्ष, करीम लेआउट, गोपालनगर असे आरोपीचे नाव आहे। 8 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता पोलीस अधिकारी विजय यादव कॉटन मार्केट चौकात मध्यधुंद चालकाची तपासणी करत होते। आरोपी मेश्राम हा MH31 AFA 3379 या क्रमांकाच्या कारने वेगाने आला। त्याच्यावर संशय आल्याने यादव यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला, मात्र मेश्रामने वेग कायम ठेवला। त्यामुळे यादव त्यांच्या गाडीसमोर उभे झाले व त्याला बाहेर येण्यास सांगितले, मात्र तो बाहेर न आल्याने यादव यांनी त्याची गाडी बंद करण्यासाठी चाबीजवळ हात नेला। तेव्हा मेश्रामने त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार केला। तसेच त्यांचा हात आत असताना काच बंद करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याने एका राजकीय पक्षाचे तसेच मोठ्या मंत्र्याचे नाव घेत धमकी देखील दिली। यादव यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत मेश्रामला ताब्यात घेतले। यादव यांच्या तक्रारीवरून मेश्राम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मेश्राम हा वसुली एजंट म्हणून काम करतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।